नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा 2025चा हा पेपर आहे। या पेपरमधला 32 क्रमांकाचा प्रश्न आहे गणिताचा। तर प्रश्न असा आहे बघा, सोबतच्या आकृतीत म्हणजे या आकृतीमध्ये ट्रायंगल पीक्यूआर मध्ये किरण पीए, हा ट्रायंगल आहे पी क्यू आर, या ट्रायंगल मध्ये किरण पीए म्हणजे हा रे पीए टाकलेला आहे आणि किरण क्यूबी, हा जो किरण आहे हे अनुक्रमे अँगल पी आणि अँगल क्यू हे दुभाजक आहेत। म्हणजे या पी ला कोणा दुभागलं, दोन भाग कोणासारखे केले तर पीए या रेनं या किरणानं या पी चे दोन भाग सारखे केले, एक्स आणि एक्स। त्यानंतर क्यू या अँगलचे बी क्यू किंवा क्यू बी या रेने म्हणजे किरणने वाय आणि वाय असे दोन भाग सारखे केले। ठीक आहे, तर पुढे म्हटलंय तर अँगल आर हा 70 अंशाचा दिला आहे, आपल्याला 70 अंशाचा दिला आहे। तर अँगल पीएमक्यू म्हणजे हा अँगल आपल्याला काढायचा आहे, त्याचे माप किती? तर ऑप्शन आहेत 120, 130, 125 आणि 135। ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा काय दिलंय ते बघायचं। आपल्याला काय दिलंय याच्यामध्ये दिलंय आपला 70 अंश, आर हा 70 अंशाचा आहे। ठीक आहे, मग आता हे तर जे किरण आहे पीए जे किरण आहे, या किरणामुळे इथं एक अँगल तयार झाला आपला 90 अंशाचा, याला काटकोन म्हणतात। ठीक आहे, म्हणजे 90 अंशाचा, हा 90 अंशाचा, हा 90 अंशाचा। मग आता इथं 70 आहे, हा 90 आहे। ठीक आहे, 70 90 आणि इथं आपल्याला हा काढायचा आहे। हा माहित पडला की हा तेवढाच होणार आहे, हा जेवढा आहे हा तेवढाच आहे, हा जेवढा आहे हा तेवढाच आहे। मग आपल्याला तिन्ही कोणांची बेरीज किती असते, म्हणजे अँगल आर प्लस अँगल हा ए पकडू आपण 90 अंशाचा दिलेला आहे। ओके, अँगल प्लस अँगल हा एक्स। ठीक आहे, अँगल पी पकडू। ठीक आहे, कशामध्ये हा अँगल पी पूर्ण आहे, अँगल पी। त्यानंतर या सगळ्यांची बेरीज जी आहे ती किती असेल, अँगल आर हा अँगल हा 90चा आहे आणि अँगल हा पी हा कितीचा होईल, 180चा होईल। ठीक आहे, किंवा आपण एक्स म्हणू, या पी ला आपण म्हणू एक्स, कारण आपण कोणता अँगल घेत आहे, हा आर आणि हा 90 आणि हा एक्स। याची आणि याची या तिघांची बेरीज 180 आहे। कोणत्याही त्रिकोणाची बेरीज 180 असते, कोणत्याही त्रिकोणाचं माप हे 180 असते, म्हणून या तीन कोणांचं माप 180 घेतलं आपण। मग आता हा आर अँगल किती दिलाय, हा 70 अंशाचा दिलाय, प्लस हा 90 प्लस एक्स इज इक्वल टू 180। या दोघांची बेरीज जर केली आपण, 7 7 14 आणि 2 16 म्हणजे 160, ही 160, या दोघांची बेरीज 160, या 180 मधून 160 गेले, उरतात किती आपले 20 उरतात। म्हणजे एक्स जो अँगल आहे तो 20चा आहे, म्हणजे हा जो आहे ना हा कितीचा आहे, हा 20चा आहे। ठीक आहे, हा 20चा आहे, तर मग हा पण 20चा झाला, हा झाला 20चा, कारण हे अँगल दोन्ही सारखे आहेत। ठीक आहे, एक्स आणि एक्स सारखे आहेत, हा 20चा झाला। त्यानंतर हा आपला कितीचा आहे, 90चा आहे, हा इकडचा 90चा काटकोन आहे, 90 आहे। मग आपल्याला आता दोन अँगल जर माहित पडले तर तिसरा अँगल आपण काढू शकतो, कसा, तर या तिन्ही अँगलची बेरीज 180 असते। मग कोणते कोणते अँगल आहेत ते इथे लिहिणार आहे मी आता। हा अँगल 90चा आपल्याला माहित आहे, अँगल 90चा आहे, अँगल 90 प्लस अँगल कोणता आहे, हा एक्स आहे, प्लस हा कोणता अँगल घेऊ आपण, हा वाय अँगल घेऊ, सॉरी हा क्यू अँगल घेऊ इथं, कारण हा जो अँगल आहे हा पूर्ण आला, म्हणजे हा वाय आणि वाय ह्या दोघां मिळून हा पूर्ण अँगल आहे एवढा, म्हणून हा क्यू पण आला याच्यामध्ये। आणि याची बेरीज किती असते, 180 असते। मग हे झाले 90 अंश प्लस हा एक्स आहे 20 अंशाचा, प्लस हा क्यू आपण काढणार आहे। क्यू म्हणजे काय, क्यू म्हणजे वाय आणि वाय हे दोन्ही त्याच्यामध्ये आलेले आहेत, म्हणून हा क्यू अँगल घेतला आणि हे 180 अंश। 90 आणि 20 किती झाले, 110 झाले, प्लस हा क्यू अँगल 180। आता क्यू अँगल जर काढायचा झाला आपल्याला तर 180 मधून 110 मायनस केले आपण,
तर उरतात किती, तर उरतात आपले 70. ठीक आहे, 70 अंश म्हणजे क्यू जो अँगल आहे तो 70 अंशाचा आहे. ठीक आहे, क्यू अँगल 70 अंशाचा आहे म्हणजे हे दोघांनी मिळून 70 अंशाचा आहे. मग हा अँगल आणि हा अँगल जर आपल्याला काढायचा असेल तर याच्या काय म्हणा, हा अर्धा आणि हा अर्धा म्हणजे क्यू जर अँगल काढायचा असेल तर याच्यामध्ये काय वाय प्लस वाय हे दोन अँगल आहेत. कशामध्ये, या क्यू मध्ये, म्हणजे क्यू बरोबर वाय प्लस वाय, क्यू बरोबर वाय प्लस वाय किती आहे, 70चा आहे. मग हे झाले 2y बरोबर 70. तर हे y बरोबर 70ला 2 न भागलं तर उरतात किती आपले, किती उरतात, 35 आणि 35 70. ठीक आहे, 35. जे y बरोबर हा 35चा झाला आणि हा सुद्धा 35चा झाला. मग आता आपल्याला हा अँगल माहित पडला, हा अँगल माहित पडला, तर हा अँगल आपण काढू शकतो. मग हा 20 आणि हा 35चा आहे. या तिघांची बेरीज किती असते, 20 35, आणि याची बेरीज आपल्याला काढायची आहे. या तिन्ही अँगलची बेरीज आपल्याला माहित आहे 180 आहे. मग आपण इथे लिहिणार आहे अँगल एक्स, हा अँगल एक्स प्लस दुसरा अँगल कोणता आहे आपला वाय प्लस हा अँगल एम. या सगळ्यांची बेरीज 180 असते. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे माप 180 असते. मग एक्स अँगल आपण काढलाय तो 20 आहे प्लस वाय अँगल काढलाय 35 आहे प्लस आपल्याला एम काढायचा आहे. ठीक आहे, 180 अंश. याची जर बेरीज केली आपण, हे 20 आणि 30 50 आणि हे 55 झाले. 55 प्लस एम अँगल 180. मग आता आपण याची वजाबाकी करू. हे एम अँगल इज इक्वल टू 180 मधून 55 मायनस करायचे आपल्याला. ठीक आहे, तर घेऊ आपण 180 मायनस 55. हे 5तून 0 जाते, 5तून 0 गेले, 5 उरले, हातचा दिला परत आपण, 8तून 6 गेला, 2 उरला आणि एकाशी 1, 125. म्हणजेच हा जो एम अँगल आहे हा कितीचा आहे, 125 अंशाचा आहे. ठीक आहे, तर इथं आपला ऑप्शन नंबर आहे 3. ठीक आहे, समजलं. अशा प्रकारे आपल्याला हे गणित करायचं आहे.